श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या या संदेशातून तुला महत्त्वाचा असा संदेश भेटणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. त्या अगोदर तू जर का नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिही. आज तुझ्या नशिबातील सर्व दुःख आणि संकट दूर होणार आहेत. तू कशाचीही काळजी करू नकोस. फक्त तू आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या संदेशाला तू पाहून मधूनच सोडून जाऊ नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या संदेशातून तुला नक्कीच काही ना काहीतरी चांगले ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. स्वामी सांगतात, आपल्या जीवनामधील काही लोक हे आपल्या कायम सोबत असतात, तर काही लोक फक्त आपल्या गरजेपुरतीच आपल्या पाठीसोबत असतात. अशा लोकांना आपल्याला ओळखता आले पाहिजे. अशी लोक हे फक्त त्यांच्या गरजेपर्यंतच आपल्यासोबत असतात. एकदा का त्यांची गरज संपली की ती लोक आपल्यापासून लांब जातात. ती लोक आपल्यासोबत राहत नाहीत. अशा लोकांना तुम्हाला ओळखता आले पाहिजे. लक्षात ठेवा, अशी लोक खूप घातक असतात. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून लांब राहिलेले कधीही चांगलेच. असे लोक हे त्यांचा फायदा असेपर्यंतच तुमच्यासोबत असतात. एकदा का तुमचा फायदा संपला की ते बरोबर ते तुमच्यापासून लांब जातात, तुमच्याशी संपर्क कमी करतात. त्यामुळे असे लोक तुमच्या आयुष्यात न आलेले कधीही चांगले. लक्षात ठेवा, आपली परिस्थिती बघून जे लोक आपल्यासोबत असतात ते फार काळ आपल्यासोबत टिकत नाहीत. या उलट ज्या लोकांना खरंच आपल्यासोबत असणे, आपली परिस्थिती कशीही असली तरी त्यात काही फरक पडत नाही, अशी लोक हे फार कमी भेटतात. असे लोकच हे खरे आपल्या सोबतीचे असतात. त्यामुळे आपली परिस्थिती पाहून आपल्यासोबत येणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. या उलट तुमच्या वाईट काळात देखील जी लोक तुमच्यासोबत आहेत, तुमची मदत करतात, तुमच्या वाईट काळातून तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करतात, सातत्याने तुमच्याशी बोलत असतात, तुम्हाला मदत करत असतात, तुम्हाला मार्ग दाखवत असतात, अशा लोकांची संगत नेहमी चांगली असते. अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका आणि अशा लोकांना तुम्ही तुमच्यापासून कधीही दूर जाऊन देऊ नका. कारण की अशी लोक फार कमी असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लोक ओळखायला शिका. लोक ओळखणं खूप महत्त्वाचे आहे. आजच्या जीवनामध्ये कोण आपला मित्र असेल आणि कोण शत्रू हे सांगणं फार कठीण आहे. त्यामुळे आपल्याला लोक ओळखता आली पाहिजेत. आपण कोणाबरोबर मैत्री करत आहोत याला सुद्धा फार महत्त्व आहे. त्यामुळे मैत्री करताना पूर्णपणे विचार करूनच मैत्री करा. लक्षात ठेवा, काही लोक हे फक्त तुमच्या गरजेपुरतंच तुमच्याशी मैत्री करतील आणि एकदा का त्यांची गरज संपली की ते तुमच्यापासून लांब जातील. तर काही लोक हे कायम तुमच्यासोबत राहतील. तुमच्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी ते तुमच्यासोबत राहतील. भलेही ते तुमच्या सुखामध्ये नसतील, पण तुमच्या दुःखामध्ये ते लोक नक्कीच तुमच्यासोबत असतील. अशा लोकांना तुम्ही तुमच्यापासून कधीही जाऊन देऊ नका. कारण की असे लोकच हे तुमचे खरे मित्र असतात. असे लोकच हे कायम तुमच्यासोबत राहणार असतात. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही कधीही तुमच्यापासून दूर जाऊन देऊ नका. अशा लोकांच्या नेहमी संपर्कात राहा. अशा लोकांना नेहमी साथ द्या. लक्षात ठेवा, आपल्या वाईट परिस्थितीमध्ये जी लोक आपल्याला सोडून गेली त्यांचा फार जास्त तुम्ही विचार करू नका. आपल्या वाईट काळामध्ये जी लोक तुमचं साथ सोडून गेलीत त्यांचा फार काळ विचार करू नका. पण तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये देखील, तुमच्या वाईट काळामध्ये देखील जी लोक तुमच्यासोबत होती, तुमच्या मदतीला होते, त्या लोकांना मात्र तुम्ही आयुष्यात कधीही विसरू नका. त्या लोकांना कधीही तुम्ही अंतर देऊ नका. हे लोक फार महत्त्वाचे असतात. लक्षात ठेवा, ही लोक तुमच्यासोबत असणे म्हणजे यांना तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नसते. ह्यांना काहीही तुमच्याकडून हवे नसते. ह्यांना फक्त तुमची साथ हवी असते. हे फक्त तुमचे साथ देण्यासाठी तुमच्यासोबत असतात. कारण की
हे खरे तुमचे सच्चे मित्र असतात. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही तुमची चांगली वेळ आल्यावर कधीही विसरू नका. तुमची चांगली वेळ ही फक्त त्यांच्यासाठीच असू द्यात. जी लोक तुमच्या वाईट वेळेमध्ये, वाईट संकटामध्ये तुमचे साथ सोडून गेली, त्या लोकांकडे तुम्ही फार लक्ष देऊ नका, त्यांना फार जास्त महत्त्व देऊ नका. पण तुमच्या वाईट वेळेत देखील जी लोक तुमच्यासोबत कायम होती, तुमच्या कठीण प्रसंगामध्येही जी व्यक्ती, जी लोक तुमच्यासोबत तेवढेच भक्कमपणे उभी होते, जी तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करत होती, मार्ग दाखवत होती, त्या लोकांना मात्र तुम्ही कधीही विसरू नका. त्यांना कधीही अंतर देऊ नका. त्या लोकांना नेहमी आपल्यासोबत ठेवा. लक्षात ठेवा, आपल्या वाईट काळामध्ये जो व्यक्ती आपल्या सोबत असतो, जो निस्वार्थ असतो, त्याला आपल्याकडून काहीही नसते, तोच खरा आपला माणूस असतो. चांगल्या वेळेमध्ये तर सर्वजणही येऊ शकतात, पण वाईट वेळेत देखील जो व्यक्ती आपल्यासोबत कायम असतो आणि तेवढाच भक्कमपणे उभा असतो, तोच व्यक्ती आपला आयुष्यातील खरा मित्र असतो. त्यामुळे खरे मित्र ओळखायला शिका. तात्पुरती मैत्री असणारे हे कित्येक लोक असतात, जे येतात आणि जातात, पण खरी मैत्री मात्र कायम तशीच राहत असते. त्यामुळे खरी मैत्री ओळखायला शिका. खरी मैत्री जपायला शिका. अशी लोक भेटणं फार मुश्किल असतात. त्यामुळे अशी लोक भेटले तरी त्यांना आपल्यापासून दूर जाऊन देऊ नका. त्यांच्या नेहमी सोबत राहावा. त्यांच्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभे राहावा. त्यांना कधीही अंतर देऊ नका. कारण की हेच माणसं ते आहेत जे तुमच्या वाईट काळामध्ये भक्कमपणे तुमच्यासोबत, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. त्यामुळे तुमची चांगली वेळ आली तर ती वेळ नक्की फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच ठेवा, ना की त्या लोकांसाठी जे तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला सोडून गेले. ही गोष्ट मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये दररोज आपल्याला हजारो लाखो लोक भेटतील. काही लोक हे तात्पुरते असतील तर काही लोक कायमस्वरूपाचे येतील. यातील आपले कोण आणि परके व्यक्ती कोण हे ओळखायला शिका. अशी कोण व्यक्ती आहे की जे फक्त आपल्या फायद्यासाठीच आपल्यासोबत आहे, तर अशी कोण व्यक्ती आहे त्याला आपल्यापासून कोणताही फायदा नाही आहे तरी तो व्यक्ती आपल्यासोबत आहे, अशी व्यक्ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. त्यामुळे अशा व्यक्तींशी नेहमी तुम्ही संगत ठेवा की ज्या व्यक्तींना आपल्यापासून काही फायदा नाही आहे, याचा काही फरक पडत नाही, ते तरी आपल्यासोबत आपल्या पाठीशी उभे असतील, ना की त्या लोकांचा की जे फक्त आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत आहेत. एकदा का त्यांचा आपल्यापासूनचा फायदा संपला की ते आपल्यापासून निघून जाऊ शकतात. अशा लोकांना तुम्ही कधीही जवळ करू नका. अशा लोकांपासून अंतर ठेवूनच नेहमी राहावा, कारण की अशी लोक फार घातकी असतात. त्यामुळे आपला व्यक्ती कोण आणि परका व्यक्ती कोण हे गोष्ट तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट ओळखू लागसाल तेव्हाच तुम्हाला माणसांची किंमत ही कळू लागेल. श्री स्वामी समर्थ.